हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण घटक चाचणी क्रमांक 1 विषय गणित इयत्ता 7वीचा पेपर पाहूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, खालील कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. ज्या कोणांची मापे समान असतात ते कोण एकरूप असतात. ज्या दोन मूळ संख्यांतील फरक 2 आहेत त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. यानंतर बघा, -5 आणि -7 ऋण संख्यांचा गुणाकार हा धन होतो, त्याच्यामुळे आपलं उत्तर हे 35 असणार आहे. 7×5 35 किंवा 5×7 35, धन 35 आहे. त्यानंतर बघा, -96 आणि याला +16ने भागायचं आहे. ऋण आणि धन यांचा भागाकार ऋण येणार आहे. 16×6 = 96 म्हणजे उत्तर येणार -6. यानंतर पुढील प्रश्न बघा, 5.3 म्हणजेच 5.3 सेमी मापाचा रेषाखंड काढून त्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढायचा आहे. तर मी तुम्हाला फक्त इथं कच्चं रफ डायग्राम काढून दाखवतो. सर्वप्रथम काय करायचं, एक रेषाखंड काढून घ्यायचा. 0 पासून 5.3 अंदाजे इथंपर्यंत तुमचं माप येईल. पट्टीचा वापर करून काढा. तुम्ही इथं त्या रेषाखंडाला नाव देऊ शकता. आता या रेषाखंडाला लंब दुभाजक म्हणजे लंब काढायचं आहे 90 अंशात आणि दुभाजक म्हणजे याचे 2 तुकडे झाले पाहिजेत. तर काय करायचं बघा, कर्कटक इथं ठेवायचं आणि वरती आणि खालती एक चाप मारायचा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन. अंतर न बदलता बीवर जायचं. बीवर सुद्धा कर्कटक ठेवून पेन्सिलने इकडे तिकडे चाप मारायचे. आता तुम्हाला 2 बिंदू मिळतील. हे तुम्ही काय करायचे, रेषेने सरळ जोडून घ्यायचे. मी रफ डायग्राम काढून दाखवले, तुम्ही परफेक्ट काढू शकता. तर हा लंब झाला आहे आणि याचे बरोबर 2 तुकडे पडलेले असणार आहेत. तर इथं छेदनबिंदूला तुम्ही नाव देऊ शकता. तर अशा प्रकारे तुमची डायग्राम होईल. तर पुढचा प्रश्न बघा, मसावी काढा आहे 25-40. तर इथे 5ने दोन्ही विभाज्य आहेत बघा. 5×5 25 आणि 5 48. तर मसावी आपला 5 येईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, गुणाकार करायचा आहे. -9 आणि 6 96 54 होतात. धन ऋणाचा गुणाकार ऋण येतो, कंसात लिहू शकता तुम्ही. हे 0 गुणले -7 0, शून्याने कुणालाही गुणलं तर उत्तर 0 येईल. यानंतर बघा, बेरीज करायचे. ऋणाची बेरीज करायची म्हणजे बेरीजच होणार. 10 आणि 5 झाले 15. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणजे -10 आणि -5 यांची बेरीज -15 होणार. यानंतर -4 आणि +3 आहेत. इथं धन आहे, इथं ऋण आहे, म्हणजे वजाबाकी होईल यांची. 4तून 3 गेल्यावर 1 राहील, पण मोठ्या संख्येचं चिन्ह येईल म्हणजे -1. संख्यारेषेचा वापर करून हे तुम्हाला खूप इझिली करता येईल. यानंतर पुढील प्रश्न बघा, लसावी काढायचं आहे 12 आणि 15चा. तर इथं 3 लिहिलेलं आहे. इथं 3 चोक 12, 3×5 15. इथं तुम्ही 4 लिहा. इथे 5, 3 चोक 12, 12 पंचे 60. 60 हा लसावी आलेला आहे आपला. यानंतर बघा पुढील प्रश्न, 60 अंश मापाचा कोन काढून त्या कोणाचं दुभाजक काढायचं आहे. आता कोणताही कोन काढत असताना तुम्ही काय करायचं, कोणाला एक आरंभ बिंदू घ्यायचा. म्हणजे किरण काढूया आपण थोडक्यात. किरणाचं नाव काहीही देऊ शकता तुम्ही. आता मी BC नाव देतो आहे. त्यानंतर इथे म्हणजे या भागात तुम्हाला कोन दुभाजक म्हणजे तुमचा जो प्रोट्रॅक्टर आहे म्हणजेच कोनमापक आहे तो ठेवायचा आहे. रेष या बाजूला असल्याकारणानं तुम्ही इथं 10, 20, 30, 40, 50, 60 इथं टिंब द्यायचं. कोनमापक बाजूला काढून घ्या. इथून जर तुम्ही ही रेष ओढलीत तर तुम्हाला 60 अंशाचा कोन मिळाला. हा झाला आपला 60 अंशाचा कोन तयार. आकृती काढताना काळजी घ्या, तुम्हाला पट्टी पेन्सिल यांचाच कोनमापकाचाच वापर करायचा आहे, पेनाने नाही काढायची. तर कोन दुभाजक कसं काढायचं बघा, तर कर्कटक ठेवायचं B वरती आणि इथं असा आर्क मारायचा, एक म्हणजे चाप मारायचा. बीवर कर्कटक ठेवून चाप मारायचा. आता इथे यायचं, नवीन बिंदू मिळालेत हा आणि हा. इथून पुन्हा पुढे चाप मारायची, इथून असा आणि इथून असा. तर इथे एक तुम्हाला बिंदू मिळेल. हा जर तुम्ही जोडलात बरोबर यातून तुम्ही पास करायचं आहे तर तुम्हाला 30-30 अंशाचे 2 समान असे कोन मिळतील. हा आपला कोन दुभाजक होईल. यानंतर बघा पुढील प्रश्न, खालील आकृतीमधील एकरूप रेषाखंडाच्या जोड्या सांगायच्या आहेत. एकरूप रेषाखंड
म्हणजे समान मापाचे कर्कटकाचा वापर करून शोधायचे आहेत. तर इथे बघा कर्कटकाचा जर तुम्ही वापर केलात आणि त्यानंतर तुम्हाला रेषाखंड जर बघितलेत तुम्ही, तर बघा जी पासून आपण सुरुवात करूया. GM हा जो रेषाखंड आहे त्याचं माप हे बघा साधारणपणे GM, GN आणि GB यांचं माप समान आहे. GD आणि GC यांचं माप समान आहे. GR हे माप वेगळं आहे आणि GE माप हे वेगळं आहे. आपल्याला आता जोड्या काढूया बघा. तर सुरुवातीला आपण लिहूया GN बरोबर GB, म्हणजे एकरूप रेषाखंडाच्या जोड्या बघा. GN त्यानंतर GB त्यानंतर GD एकरूप GC, यानंतर तुम्ही GM लिहू शकता, GM एकरूप GN, त्यानंतर GM हा GBशी सुद्धा एकरूप असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही जोड्या लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न बघा. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 765 आहे आणि त्यांचा मसावी 3 आहे, तर त्यांचा लसावी शोधायचा आहे. तर बघा सूत्र कसं आहे, मसावी गुणिले लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. आता दिलेल्या संख्यांचा गुणाकार 765 आहे. यानंतर आपल्याला मसावी 3 दिला आहे. आता हे जे गुणाकारातले 3 आहे ते तिथं भागाकारात जातील. 3ने भाग घालवतोय आपण. 3 दोन्ही 6, 3 पाची 15 आणि 3 पाची 15, म्हणजे लसावी आपला येणार आहे 255. यानंतर पुढील प्रश्न बघूया, शेवटचा प्रश्न. दिलेल्या मापांच्या वरून त्रिकोण काढायचा आहे. बघा त्रिकोणाचं नाव आहे MAN, त्रिकोण MAN. तर सर्वप्रथम आपण एक छोटी आकृती काढून घेऊया. तर काटकोन त्रिकोण तर दिसतोय कारण 90 अंश सांगितलं इथं. MAN साधारणपणे असा येईल. AN हा आपण पाया घेऊ शकतो, AN दिलेला आहे. MN 10 सेमी आहे, इथून तुम्ही 10 सेमीचा चाप मारू शकता. हे 10 सेमी घेऊ शकतो आपण आणि हे 8 सेमी. ठीक आहे, बघा आकृती चालू करूया. सर्वप्रथम आपण पाया काढून घेऊया AN, ज्याचं माप 8 सेमी आहे. कोनमापकाचा वापर करून आपण इथं 90 अंशाचा कोन काढून घ्यायचा आहे. थोडं लांब काढा म्हणजे अंतर असू दे. हा 90 अंशाचा कोन काढलेला आहे. आता हे माप बरोबर 10 आहे, म्हणून कर्कटकात 10 सेंटीमीटर माप घ्यायचं आणि इथून N वरून असा चाप मारायचा 10 सेंटीमीटरचा आणि मग हे 2 बिंदू आपण जोडून घ्यायचे आहेत. हे अंतर 10 सेमी आहे, लक्षात घ्या. हे अंतर तुम्ही खूप वरती घेऊन ठेवा म्हणजे तुम्हाला 10 सेमीचा पॅसेज व्यवस्थित मिळेल. हे अंदाजित मी आकृती काढलेली आहे. तर अशा प्रकारे आपली आकृती तयार होईल. या बिंदूला आपण M नाव द्यायचं आहे. ही कच्ची आकृती आणि ही पक्की आकृती अशा प्रकारे आपली तयार होईल. आता हे पायथागोरस थेरम आहे. त्रिकूट आहे, 8 आहे, 10 आहे, म्हणजे 100% उंची 6 असणार आहे. तुम्ही ते कॅल्क्युलेट करून बघू शकता. तर अशा प्रकारे आपला पेपर पूर्ण झाला आहे. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.